नमस्कार. लहान मुलांना गोष्ट ऐकायला खूप आवडतं. आपण सुद्धा लहानपणी गोष्ट ऐकण्याचा आनंद घेतलेला आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये गोष्टीचं महत्त्व, तिची तंत्र आणि ती कशी सांगायची हे समजून घेणार आहोत. बालविकासासाठी गोष्ट हे खूप प्रभावी माध्यम आहे. गोष्ट ऐकताना मुलांना खूप मज्जा येते, आनंद मिळतो, त्यांचं मनोरंजन होतं, करमणूक होते, त्यांची एकाग्रता वाढते. म्हणून मुलांना नियमितपणे गोष्टी सांगायला हव्यात. गोष्टीमुळे मुलांचा भाषा विकास होतो, त्यांचा शब्दसंग्रह वाढतो. मुलं प्रश्न विचारायला आणि गुंतागुंतीच्या वाक्यांचा उपयोग करायला शिकतात. मुलांना वाक्यरचनेची ओळख होते, बोलीभाषा समजण्याची त्यांची क्षमता वाढते, ऐकण्याच्या आणि बोलण्याच्या कौशल्यांचा विकास होतो. गोष्टीच्या माध्यमातून मुलांना आपल्या अवतीभोवतीच्या जगाची ओळख होते, माहिती मिळते, इतरांशी बोलण्याचा आत्मविश्वास येतो. त्याचप्रमाणे मुलांना वेगवेगळ्या घटनांमधला संबंध लक्षात येऊ लागतो. मुलांच्या सर्जनशीलतेचा विकास होतो. गोष्ट मुलांना वेगवेगळ्या कल्पना करायची संधी देते. गोष्ट ऐकताना मुलांच्या डोळ्यांसमोर ती दृश्य उभी राहतात. मुलं आपल्या कल्पनाशक्तीनं स्वतः सुद्धा गोष्टी तयार करतात. त्यांचा बौद्धिक विकास होतो. मुलांना आपले विचार आणि भावना व्यक्त करण्याची संधी मिळते. अंगणवाडीतल्या लहान मुलांसाठी गोष्टीचा पहिला टप्पा म्हणजे गोष्ट सांगणं, गोष्ट वाचून दाखवणं, मुलांना गोष्टीची पुस्तकं हाताळायला देणं. गोष्टी मुलांचं निखळ मनोरंजन करतात. म्हणूनच मुलांना गोष्टी सांगितल्या पाहिजेत. आता आपण एक गोष्ट ऐकूया. ही गोष्ट आहे पिंकीची. पिंकी एक तुमच्यासारखी छान मुलगी. ती शाळेहून घरी येत असते तेव्हा तिचे आई बाबा दोघेही घरी नसतात, ते कामाला जात असतात. एके दिवशी पिंकी घरी येते तर घराला कुलूप असतं. पिंकी शेजारच्या काकूंकडून किल्ली घेते आणि दार उघडते. आईने खाऊ करून ठेवलेला असतो, तो खाऊ खाते. मग तिला खूप कंटाळा येतो. पिंकी म्हणते आता काय करायचं बरं. ती म्हणते चला आपण बाहेर जाऊयात. शेजारच्या काकूंना सांगत नाही ती आणि निघते बाहेर जायला. चालत 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 लांब जाते आणि काय होतं माहितीये का, एकदम पिंकीच्या लक्षात येतो तर काय, आजूबाजूला मोठी मोठी झाडं. पिंकी जंगलात आलेली असते. खूप खूप चालून पिंकीला भूक लागलेली असते, तिला तहान पण लागलेली असते. आता काय करायचं बरं. एकदम समोर एक घर दिसतं. पिंकी म्हणते चला या घरी जाऊयात आणि काय खायला मिळते ते बघूयात. पिंकी जाते, बघते तर काय, घराचा दरवाजा बंद असतो. पिंकी हळूच दार उघडते, इकडे तिकडे बघते, घरी कुणी सुद्धा नसतं. तिला ना किचन दिसतं, तिथून मस्त वास येत असतो. पिंकी आत जाते, बघते तर काय, तिथे 3 पातेलं असतात. एक छोट, एक मध्यम आणि एक मोठं. त्याच्यामध्ये काय असतं माहितीये का, त्याच्यात असते खीर. पिंकीला वाटतं आता चला पटापट खाऊन टाकूयात. मग पिंकी काय करते, छोटंसं पातेलं घेते. त्या छोट्याशा पातेल्यातनं छोट्याशा डावानी छोट्याशा वाटीत खीर काढते, मस्त खाते. आणि मग तिला तहान लागते. तिथे 3 माठ असतात, छोटा, मध्यम आणि मोठा. पिंकी काय करेल बरं. बरोबर, पिंकी छोट्या माठातलं पाणी पिते. मस्त खाल्लेलं असतो, छान तहान भागलेली असते. आता काय करायचं, काय बरं होत असेल. पिंकीला येते झोप. पिंकी म्हणते चला आपण आता वरती जाऊयात आणि झोपूयात, कारण आत येताना तिने जिना बघितलेला असतो. पिंकी जिन्यावरनं जाते, आत जाते तर बेडरूम मध्ये काय असतं माहितीये का, 3 बेड. कसे असतील सांगा बरं. बरोबर, छोटा बेड, मध्यम बेड आणि मोठा बेड. पिंकी काय करेल, छोट्या बेडवर झोपी जाते. थोड्या वेळानं पिंकीला जाग येते. कुठला तरी आवाज येत असतो. पिंकी हळूच डोळे उघडून बघते. बघते तर काय, समोर 3 अस्वल असतात.
एक छोटं अस्वल, एक मध्यम अस्वल आणि एक मोठं अस्वल. पिंकी घाबरते. ते छोटं अस्वल असतं ना, ते तिच्याकडे असं रागाने बघत असतं. आई बाबा, हिने माझी खीर खाल्ली आणि ही माझ्या बेडवर झोपली आहे, मला नाही आवडलं अजिबात. पिंकीला भीती वाटते. आता काय होईल? हे 3 अस्वल काय करतील आपल्याला? तिथं ती बघते तर काय, 3 खिडक्या असतात. एक छोटी खिडकी, एक मध्यम खिडकी आणि एक मोठी खिडकी. पिंकी छोट्या खिडकीतनं हळूच खाली उडी मारते आणि धुम पळत सुटते. ती जाते ते थेट एकदम घरीच जाऊन पोचते. घरी पिंकीची आई आणि बाबा तिची वाट बघत असतात. पिंकीची आई म्हणते, अगो पिंकी, कधीची वाट बघते मी तुझी, कुठे गेली तूच तू? पिंकी म्हणते, आई गो असं झालं ना, सगळं सांगते. आणि मग म्हणते, आई मी पुन्हा कधी अशी न सांगता तुला सोडून नाही जाणार. आणि पिंकीची आई तिला घट्ट जवळ घेते. गोष्ट सांगून झाल्यावर कशी वाटली गोष्ट, हा प्रश्न विचारायचा नाही बरं का. लहान मुलांना गोष्ट सांगताना काय काय टाळायचं हे बघूयात. गोष्ट सांगून झाल्यावर काय कळलं, कोण होतं गोष्टीत, अशा स्वरूपाचे कोणतेही प्रश्न विचारायला नको. गोष्ट सांगण्याआधी आज कुठली बरं गोष्ट ऐकूयात असंही नको बोलायला. आपण ठरवून ठेवलेली गोष्ट सांगायला सुरुवात करूया. गोष्टीत फापट पसारा अजिबात नको. गोष्टीत जड वाक्य आणि जड शब्द नकोत. काय बरं शिकलात तुम्ही असं तात्पर्य विचारणं किंवा उपदेश अजिबात नको. मुलं कंटाळून जातील अशी लांबलचक गोष्ट नकोच. चुकीच्या गोष्टी मुलांच्या मनात बसतील असे चुकीच्या गोष्टी मुलांच्या मनात बसतील अशी कर्मकांड, द्वेष निर्माणारा चुकीच्या गोष्टी मुलांच्या मनात बसतील अशा कर्मकांड, द्वेष निर्माण करणाऱ्या गोष्टी मुलांना सांगू नयेत. गोष्ट सांगताना काय टाळायचं हे आपण पाहिलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता त्यांचा मृत्यू झाला, तो वरती गेला, देवाघरी गेला असे शब्द टाळावेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता त्याचा मृत्यू झाला, तो देवाघरी गेला, ती निधन पावली अशा स्वरूपाचा गोष्टीचा शेवट करू नये. गोष्ट सांगताना काय टाळायचं हे आपण पाहिलं. आता गोष्ट सांगताना काय करायचं हे समजून घेऊया. साधी सोपी छोटी छोटी वाक्य असलेली गोष्ट मुलांना सांगूया. चमत्कृती निर्माण करणारे शब्द मुलांना खूप आवडतात. ते गोष्टीत आहेत का हे बघूयात. गोष्टीत संवाद असले की मुलांना भारी मजा येते. त्यामुळे भावनांसह ते म्हणूया, आवाजात बदल करूयात. म्हणजे एक उदाहरण सांगते हा. माकड म्हणालो, बघू आता. मांजर म्हणालो, मी खीर खाल्ली तर पण खागरी. अशी गोष्ट मस्त फुलवली की मुलं छान रमतात. निरर्थक शब्दांच्या गमती मुलांना खूप आवडतात. त्यामुळे गोष्टीत त्या नक्की कराव्यात. उदाहरणार्थ ट्याव टिटडिव अशा प्रकारचे काही शब्द मुलांना आवडतात. मुलांच्या परिसरातले, त्यांच्या अनुभवातले शब्द गोष्टीत असावेत. योग्य हावभाव आणि देहबोली पण गोष्ट रंगवण्यासाठी खूप महत्त्वाची असते. आता आपण चित्रकथा हा गोष्ट प्रकार उलगडून दाखवणारी ही चित्र बघूया. बघितलं, ही मुलं किती रंगून गेली होती ते. चित्रकथा म्हणजेच चित्रावरून गोष्ट सांगताना चित्र साधं सोपं निवडावं. चित्रातल्या गोष्टी स्पष्ट दिसतील अशा आकाराचं चित्र हवं. चित्रात कमी गोष्टी असाव्यात. वर्णन करता येईल अशी चित्र निवडावीत. मुलांच्या वयाला साजेसं चित्र असावं. त्याचं वर्णन करणं त्यांना सोपं जावं असं चित्र असावं. अंगणवाडीतल्या लहान मुलांसाठी गोष्ट कशी असावी हे आपण समजून घेतलं. आता उदयोन्मुख साक्षरतेसाठी गोष्ट कशी महत्त्वाची आहे हे जाणून घेऊयात. कुठलीही गोष्ट वेगवेगळी कौशल्य वापरून सांगून झाल्यानंतर गोष्टीच्या विषयानुसार मुलांना बोलतं करूयात. गोष्टीत कोण कोण होतं, काय काय झालं, तुम्हाला तुमचे काही अनुभव आठवतात का असं बोलणं करूयात. घटनांची क्रमवारी सांगायला लावूयात.
कल्पनाशक्तीला चालना देणारे, विचार प्रवृत्त करणारे संदर्भ विचारूया. 5 ते 6 वयासाठी वाक्याच्या संदर्भानं समजेल अशी विशेषणं, म्हणी वापरायला हरकत नाही. गोष्टीची तंत्र काय काय आहेत हे आता बघूयात. आपण स्वतः गोष्ट सांगू शकतो किंवा मधून मधून मुलांना छान गोष्टी सांगणाऱ्या जवळपासच्या माणसांना पण बोलवू शकतो. पुस्तकं दाखवून, वस्तू दाखवून, कधी स्टिक पपेट्स, फिंगर पपेट्स तयार करून गोष्टी सांगू शकतो. कधी कधी त्यासाठी ऑडिओ पण वापरू शकतो. गोष्टीत 2-3 पात्र असतील तर त्याचं नाट्यीकरण केलं तर जास्त मजा येते आणि मुलांमध्ये नाटकाची आवड पण निर्माण होऊ शकते. आणखी काय काय करता येईल हे बघूयात. आपण मुलांना गोष्टीचं पुस्तक स्वतः तयार करायला प्रोत्साहन देऊ शकतो. त्यासाठी त्यांना मदत करूया. त्यांनी सांगितलेली गोष्ट स्वतः लिहूया आणि त्यांना चित्र काढायला सांगूया. हातापायांचे ठसे आणि त्यातून चित्र, परिसरातल्या उपलब्ध वस्तू चिकटवून त्यातून गोष्ट तयार करणं, अशा अनेक कल्पना लढवून गोष्टीची पुस्तकं मुलांना तयार करायला देऊयात. मुलांना गोष्टीत सहभागी करूयात. त्यांना गोष्टी तयार करून सांगायला लावूयात. गोष्टीतली पात्र घेऊन त्यांना नकला किंवा अभिनय करायलाही आपण सांगू शकतो. मुलांना वस्तूचं वर्णन करून किंवा चित्रांच्या मदतीनं गोष्ट तयार करून सांगायला लावूयात. यात मुलं काय काय शिकू शकतात हे आपल्याला माहितीच आहे. म्हणूनच मुलांना भरपूर गोष्टी नेहमी सांगत राहूया आणि हे सगळं आपणच करू शकतो. धन्यवाद.